रचना जोशी, आवाज येत नाही. आता येतोय आवाज? आवाज यायचा तर फक्त थंब इम्प्रेशन दाखवा की आवाज येतोय किंवा व्यवस्थित. शैलेश, आवाज येतोय? नवल, आवाज येतोय? ओके, हां. तर ज्या वेळेला आपण बँकेत जातो कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये, आपल्याला त्या वर्किंग अवर्समध्ये आपल्याला खूप प्रेशर येतं आणि आपल्याला सर्व्हिस नीट मिळत नाही. अशा वेळेला ती बँकेला अधिकार असतात की त्यांच्यासारखी एखादी छोटी ब्रँच ते एका वेंडरला अलॉट करतात आणि त्या वेंडरने त्याच प्रकारचं बँकिंगचं सगळं ट्रान्झॅक्शन करायची त्याला परवानगी असते आणि पासबुक प्रिंटिंग पासून सॉफ्टवेअर पासून ही सगळी बँक त्या व्यक्तीला अलॉट करते आणि त्याची एक ठराविक रक्कमेची फी असते आणि दर महिन्यामध्ये आपण जो काही व्यवसाय त्यांना देऊ त्या बँकेला, त्याच्या अगेन्स्ट त्या बँकेकडनं आपल्याला कमिशन मिळतं. हा हा रेग्युलर चांगला चालणारा व्यवसाय आहे. मुंबईमध्ये याची खूप चांगली प्रॅक्टिस आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता राजीव कंपनीचा आता एमडी आता आपल्याला सांगतीलच त्यांच्या माध्यमातून. महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यांचे फ्रँचायझी आणि हा सगळा विषय खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आम्ही स्वतः यांच्यावर जवळपास 5 ते 6 मीटिंग केल्या आणि आपल्या लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं त्यांनी प्रॉडक्ट आणलेलं आहे. तर केदारजी, तुम्ही तुमचं लेक्चर चालू करू शकता. तत्पूर्वी सगळ्यांनी कंपल्सरी आपला माईक बंद करा. केदार पाठक, तुम्ही तुमचं लेक्चर चालू करू शकता. हॅलो, केदार पाठक आलेत ना? केदारजी, आलोय तुमचा साहेब, विषय. आलो 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 आलो. ओके ओके, ग्रेट. तर आपण केदार पाठक धुळ्याहून आहेत आता आणि राजीव कंपनीचे एमडी म्हणून त्यांची जबाबदारी, त्यांचं कंपनी आहे आणि आपल्याला आज ते बँकिंग बद्दल सगळं नॉलेज देतं आणि बँकिंग फ्रँचायझी म्हणून आपलं उत्पन्न किती छान असू शकतं याचं डिझाईन आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आज त्यांच्या माध्यमातून आपण गाईडलाईन खाली हे सगळं चालू करणार आहोत आणि केदारजी, ओव्हर टू यू, तुम्ही चालू करू शकता. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सगळ्यांना. इथे उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो मी रायझिरो तर्फे. आणि मला जो काही वेळ दिला धर्माधिकारी सरांनी, त्याच्याबद्दल मी अगोदरच ऍडव्हान्स मध्ये त्यांचं आभार मानतो. आणि मला जसं काही कळलेलं आहे की इथे जे काही लाभार्थी आहेत, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय चालू करायचा आहे किंवा काही व्यवसाय ऑलरेडी त्यांचा चालू आहे, तर सगळ्यात पहिले अभिनंदन म्हणतो की महाराष्ट्रीयन माणसाने व्यवसायात येणं हा विचार आणणं सुद्धा एक मोठे आपल्या आपमध्ये एक मोठे धाडसाची गोष्ट आहे. आणि याचं मी सगळ्यांचं पहिले कौतुकच करेल. कारण काय असं असतं की आपल्याकडे एक नेहमी गोष्ट म्हटली जाते की अरे, मराठी माणूस आहे ना, तर तुम्ही व्यवसायात येऊ नका. किंवा मराठी माणसाला तुमच्याकडे कोण हो, आजा किंवा वडील, की हे व्यवसायात आले, तुमच्याकडे व्यवसायाचा काय अनुभव आहे? तर हा पटकन आपल्याकडे जो निगेटिव्ह फीडबॅक येतो लोकांचा, की व्यवसाय मराठी माणूस करू शकत नाही. तर तुम्ही याच्यात ही हिंमत दाखवली, याच्यात आधी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि जसं तुम्ही असं धर्माधिकाऱ्यांनी सरांनी म्हटलं की बँकिंग सेक्टर, तर तुम्हाला सगळ्यांना हे ज्ञात आहे किंवा माहिती आहे की बँकिंग सेक्टर हे कधी न संपणारं सेक्टर आहे. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं का की इथे बँकिंग सेक्टरमध्ये रिसेशन येईल किंवा येणाऱ्या काळामध्ये अरे बँक बंद होतील बरं, की बँक चालणार नाही किंवा बँकिंग होणारच नाही, असं इथे कोणालाच वाटत नसेल? ही गॅरंटी मला. कारण पूर्वापार बँकिंग सेक्टर चालत आलेलं आहे. पूर्वी बार्टर सिस्टीम होती, मग नंतर कॅश फ्लो आला. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर बँकिंग आणि फार्मास्युटिकल हे दोघंच इसेन्शियल सर्व्हिसेस अशा होत्या की ज्या कंटिन्यू चालू होत्या. मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी 2012-13 पासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. आणि ग्राहक सेवा केंद्र काय आहे किंवा कस्टमर सर्व्हिस पॉइंट काय आहे, अं, बसताना झालं की आवाज येतो. तुम्ही जर तुमचे माईक म्यूट केले तर बाकीच्यांना कळेल, कारण इकडे थोडं डिस्टर्बन्स येत आहे. प्लीज सगळे सगळ्यांनी माईक आपले म्यूट माईक करून बंद टाका सर. सगळ्यांनी माईक बंद करा. माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी तुम्ही तिथं सगळ्यांचे माईक म्यूट सर करून टाका तुम्हीच सर. तिथून बंद करा माईक, सरांची माहिती ऐकेस तर. ओके, चलो थँक्यू. तर बँकिंग सेवा अशी आहे की लॉकडाऊन मध्ये हे तर कळलं की बँकिंग सुविधा आणि फार्मास्युटिकल हे दोघंच इसेन्शियल मध्ये चालू होते. आणि ह्याच्यामध्ये लोकांना खूप फायदा झाला. काय माहिती का की भारताची लोकसंख्या बघतात आणि भारताची बँकिंग सुविधा बघतात, भारताची बँकिंग सुविधा थोडीशी कमी पडते. आणि दिवसेंदिवस डीबीटी म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट पूर्वी कसं होत होतं की
पोस्टात पैसे यायचे, मग पोस्टातून लोक पैसे विड्रॉ करायचे किंवा पोस्ट मास्टर कडनं करायचे. तर गव्हर्नमेंटने आता काय केलं की सगळे डायरेक्ट जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं सुरू केलं. त्यामुळे बँकेमध्ये लोड वाढला. तर 2010 साली गव्हर्नमेंटने, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने असं डिसिजन घेतलं की बँकिंगला सुद्धा आउटसोर्स करावं. जसं तुम्ही आता डोमेसाईल घ्यायला जाता तिथे आउटसोर्सिंग झालेलं आहे, किंवा जन्माचा दाखला वगैरे याच्यासाठी सुद्धा आउटसोर्सिंग झालेलं आहे. तसं बँकिंग मध्ये पण व्हावं, कारण एक ब्रांच चालवणं हे खूप हेक्टेक आणि पेनफुल प्रोसेस आहे, आणि ऍक्च्युली एक्सपेंडिचर मध्ये पण खूप जास्त जाते. म्हणून गव्हर्नमेंटने सगळ्या बँकांना इन्स्ट्रक्शन दिलं की तुम्ही ग्राहक सेवा केंद्र देणं चालू करा, आउटसोर्स चालू करा. तर आउटसोर्सिंग बँक द्यायला लागली होती, पण डायरेक्ट देताना सर्व्हिसचा प्रॉब्लेम यायला लागला की डायरेक्ट सुविधा देणं कठीण झालं होतं, टेक्निकल सपोर्ट देणं, कारण त्यांना त्यांच्या कस्टमरला प्रॉपर सपोर्ट देता येत नाही. तर जे काही ग्राहक सेवा केंद्र आहे त्यांना सपोर्ट देणं कठीण केलं, म्हणून कठीण जात होतं. म्हणून त्यांनी बिझनेस करस्पॉन्डन्स नावाची कॉन्सेप्ट सुरू केली, आणि मला सांगायला आवडेल की रायझोरो त्यातला एक मोठा पार्ट आहे. तर आतापर्यंत साधारणतः आपल्याकडे 4600 चांगले आउटलेट आहे की जे काम करत आहे. सॉरी. तर 4600 आउटलेट चांगले पद्धतीने काम करतात आहे. आणि ह्या बँकिंग ग्राहक सेवा केंद्रामध्ये, या बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही लोकांना अकाउंट ओपनिंग, कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल, अकाउंट टू अकाउंट मनी ट्रान्सफर, एफडी, आरडी, 138 पेक्षा जास्त सुविधा तुम्ही तुमच्या ग्राहकांना देऊ शकतात. आणि ह्यामध्ये बँक तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कमिशन पे करते. जसं अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एक बॅलन्स इन्क्वायरी केली तरी देखील तुम्हाला बँक ₹1.20 फक्त बॅलन्स इन्क्वायरीचे कमिशन म्हणून देते. तर बॅलन्स इन्क्वायरी याच्यामध्ये ना कस्टमरचं काही नुकसान आहे, कारण त्याला चार्जेस लागत ना, तुमच्यातलं काही भांडवल संपतंय किंवा तुम्हाला भांडवल पण लागत नाहीये. तर या माध्यमातून बँक तुम्हाला अशा प्रत्येक गोष्टीसाठी कमिशन देत असते. जसं पासबुक प्रिंटिंग आहे, तुम्ही साधं पासबुक प्रिंट करून दिलं तरी देखील बँक तुम्हाला ₹3.5 ते ₹4 आसपास कमिशन देते. शिवाय ग्रामीण भागामध्ये जे ग्राहक सेवा केंद्र आहे त्यांना स्टायपेंड म्हणून ₹1400 कमिशन व्यतिरिक्त पैसे पण देते, ₹1400. तर या पद्धतीने बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. या व्यतिरिक्त आपले अजून असे बरेच प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरची गरज नाही, जागेची गरज नाही, पण तरी देखील तुम्ही बँकेच्या सुविधा तुम्ही लोकांना, तुमच्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना देऊन त्यातनं चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. एक राजेंद्र चव्हाण म्हणून मला सांगायला आवडेल की ज्येष्ठ नागरिक आहे, ते रिटायर झाले आणि त्यांनी आता आपलं एक फायदा पे नावाचं वर त्यांनी बँक मित्र झाले ते आपल्याकडे फायदा पे ऍप्लिकेशनवर, आणि त्यांनी आता लास्ट मंथ मध्ये ₹15,000 कमिशन साधारणतः त्यांनी कमवलं. म्हणजे रिटायर व्यक्ती पण येऊन इथे इन्कम घेऊ शकतोय. बरं, हे काम तुम्ही फुल टाइम करावं, पार्ट टाइम करावं असं काही बॉन्डिंग नाहीये, कुठल्याही प्रकारचं टार्गेट किंवा प्रेशर नाहीये, पण तुम्ही उत्पन्न याच्यामध्ये खूप छान घेऊ शकता. आता एक रिटायर व्यक्ती जो अगदी टाइमपास म्हणून, काहीतरी वेळ विरंगुळा जावं म्हणून काम करतो, तर तोही सहज 15,000 कमवू शकतो. तर याच्यात डेडिकेशन दिलं तर तुम्ही 40,000 ते 50,000 रुपये कमवू शकतात. मला याच्यात एक मोठं उदाहरण द्यायला आवडेल. आमचे एक मनोज जोशी म्हणून आहे, भाऊसाहेब वाघ म्हणून आहे, औरंगाबाद आहे, धुळे आहे, त्याच्यानंतर अमरावती साईडला आहे. तर असे असे ग्राहक सेवा केंद्र आहे जे ₹80,000 दर महिन्याला कमवतात. त्याचं लिगल तुम्हाला मी TDS अकाउंट स्टेटमेंट पण देऊ शकतो. पण त्यांचं डेडिकेशन्स आहे की त्यांनी डेडिकेटेडली एकच व्यवसाय त्यांनी सांभाळून चालवला आहे. तर त्यामुळे ते 70-80 हजार रुपये सहज कमवतात. जे पार्ट टाइम कमवतात ते 20-25 हजाराला सहज हात लावतात, सहज, अगदी काही फार वेगळे कष्ट न घेता. तर मला वाटतं की मी पुरेशी अशी माहिती दिलेली आहे. आणि या बँकिंग सुविधा केंद्र घेण्यासाठी तुम्हाला तुमचे KYC डॉक्युमेंट्स लागतील, तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लागेल, तुमचा सिबिल रिपोर्ट आम्ही काढून घेतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही बँकेला अप्लाय करून स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र घेऊ शकतात. किंवा ज्यांना कोणाला ठीक आहे, मी पूर्ण मला डेडिकेटेड बँकिंग नाही करायचंय, मला पार्ट टाइम करायचंय, जसं मी म्हणाल ऑलरेडी वर्ल्ड वाईड एवढी पसरलेली आहे की तुमच्या आजूबाजूला असं होणं शक्यच नाही की तुम्ही ग्राहक सेवा केंद्र बघितलं नाही. 100% कुठलं ना कुठलं ग्राहक सेवा केंद्र तुम्ही बघितलंय. त्यामुळे जास्ती माहिती न देता किंवा तुमचा जास्ती वेळ घेता, आपण प्रश्न उत्तरातनं हा विषय लवकर संपवू. केदारजी, पहिला प्रश्न मीच तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विचारतो.
की आपण आता महाराष्ट्रामध्ये लाभार्थ्यांना कुठल्या बँकेची फ्रँचायझी देतो आणि हम्म. देण्यासाठी म्हणजे त्या बँकेकडनं आमच्या लाभार्थ्याला इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर काय काय प्रोव्हाइड होईल, नंबर एक. आणि नंबर दोन, साधारण कमिशन स्ट्रक्चर कुठल्या बँकेचं कुठलं असेल किंवा तुम्ही कुठली बँक आमच्या लाभार्थ्याला सजेस्ट करू शकाल, केदारजी? याच्यात 3 व्हर्टिकल आहे सर. याच्यात 3 व्हर्टिकल आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि रायझोरो बँक मित्र आहे. तर स्टेट बँकेला जिथे बँकेने अलॉटमेंट केलं किंवा जिथे त्यांची व्हॅकन्सीज आहे महाराष्ट्रात किंवा जिथे ब्रांच मॅनेजर आपल्याला अलाउ करतील अशा ठिकाणी आम्ही स्टेट बँकेचं ग्राहक सेवा केंद्र देऊ शकतो. त्याची आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू, नो डाऊट. बँक ऑफ इंडिया पण सेम प्रोसिजर आहे. जर तुम्ही म्हणाल तर कमिशन मध्ये जास्तीने 19-20 फरक आहे बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये. त्यानंतर बँक मित्र जर म्हटलं तुम्ही रायझोरोचं, तर ते वर्ल्ड वाईड तुम्ही कुठेही होऊ शकतात, त्याला काही तुम्हाला लिमिटेशन्स नाहीये. दुसरा विषय, जर तुम्ही स्टेट बँकेचं ग्राहक सेवा केंद्र घेतात ते, तर आम्ही तुम्हाला 5 प्रकारचे रजिस्टर, कारण तिथे काही ऑडिट पर्पजने काही मॅन्डेटरी गोष्टी असतात. जसं नोट डिटेक्टर मशीन आहे, 5 प्रकारचे रजिस्टर आहे, 9 प्रकारचे बॅनर्स आहे, थंब स्कॅनर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो ऑडिट पर्पजने. आणि ऑडिट पर्पज पण आणि बाकीच्या गोष्टी जे पण सेम बँक ऑफ इंडियाला पण आम्हाला हे तुम्हाला द्यावंच लागतं. त्याची एक रजिस्ट्रेशन फी असते जी नॉन रिफंडेबल असते. आणि रायझोरो तर्फे तुम्हाला साधारणतः लाईफ टाईमचं एक ऍग्रीमेंट होतं. ते दर 3 वर्षानंतर रिन्यू होत असतं आणि सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईम आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अॅन्युअल मंथली चार्जेस नाही घेतले जात. अजून काही प्रश्न असतील तर? रचना मला एक जोशी, प्रश्न आहे. एक मिनिट, हात वर करून आपण बोलूया. रचना जोशी मॅडम विचारा. रचना जोशी, जर का आपण असाल तर पटकन प्रश्न विचारा. MV कुलकर्णी. सर मागाशी नमस्कार, मी पुणे शहर प्रतिनिधी बोलतोय. मागाशी तुम्ही माहिती देताना KYC लागते आणि तिथून पुढचं काहीच ऐकू आलेलं नव्हतं, तर ते जरा रिपीट कराल का एका मिनिटात? ओके. बघा, तुम्हाला कुठलाही सुविधा घेताना KYC चा कंपल्सरी आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि तेव्हा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया साठी जेव्हा अप्लाय करतात तेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लागतं. सिबिल रिपोर्ट सिबिल रिपोर्ट आम्ही काढून घेतो. सिबिल मध्ये डिफॉल्टर नको. तुम्ही लोन किती घेतले ते मॅन्डेटरी, म्हणजे ते मायने ठेवत नाही. पण तुम्ही एखादा डिफॉल्ट असेल किंवा ओव्हरड्यू असेल, लेट पेमेंट असेल, तर त्याचं तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागतं. आणि 650च्या खाली जर सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाचं सेंटर मिळायला थोडी अडचण येते. रचना जोशी, तुमचा धन्यवाद, काय प्रश्न धन्यवाद. असेल तर? हॅलो सर, सो हात वर करून प्रश्न आहे. कोण बोलतोय? चिंतामणी देवळे. बोला. चिंतामण तू, हा बोला. कॅमेरा ऑन करा आणि प्रश्न विचारा. ठीक आहे. नमस्कार हा, सर. बोला. एक विचारायचं होतं की आता नेट बँकिंग सेवा आहे जी की आपल्याला म्हणजे आपल्या बाय मेल स्टेटमेंट्स वगैरे वगैरे सगळं देतात, किंवा RTGS आहेत, गुगल पे आहे, फोन पे आहे, UPI आहे, आणि आता नवीन एक कन्सेप्ट येऊ घातली आहे ओपन बँकिंग, जी की फ्रेंडली युजर होणार आहे. तर मग अशा एवढ्या या टेक्नॉलॉजी मध्ये आपली फ्रँचायझी किंवा बँकेची घेतलेली फ्रँचायझी कितपत टिकणार किंवा कशी एक वेगळी कशी काम करेल? बरोबर आहे, तुमचं एकदम Thank you, म्हणणं sir. बरोबर आहे. ऍक्च्युली मला अपेक्षित नव्हतं की हा प्रश्न कोणी विचारेल, पण म्हटलं आपण नंतर कधीतरी स्वतःहून उत्तर द्यावं की हा प्रश्न कोणाच्या मनात का नाही आलं. सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन की तुम्ही एवढं बारीक दृष्टीने विचार केला, कारण जनरली कोणी करत नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भारताची जी स्ट्रेंथ आहे किंवा विकनेस आहे तो एकच आहे, लोकसंख्या. हॅलो, बोला सर. भारताची जी विकनेसेस आणि स्ट्रेंथ आहे ती आहे दुसरे आवाज येऊ नये म्हणून मी म्यूट केला, बाकी काही नाही. सॉरी, मला कळलं नाही. कोणी काही विचारतंय का मध्ये? नाही तर मी उत्तर पूर्ण करतो. सगळ्यांनी कृपया माईक बंद करा, नाही तर मी इकडनं माईक बंद करेल, नाही तर मी त्याला मीटिंग मधनं बाजूला करेल. केदार सरांचं लेक्चर खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. कृपया सगळ्यांनी माईक बंद करा. ऍक्च्युली आपल्याकडे काय माहिती का, मी जसं म्हटलं आपली स्ट्रेंथ आणि विकनेसेस हा जो आहे हा पॉप्युलेशन आहे. आणि आता तुम्ही जर कुठेही तालुका लेवलला गेले किंवा खेड्यात गेले, तुमच्या लक्षात असतील, किंवा तुम्ही शहरात पण गेले. मी आता माझ्याच वडिलांचं उदाहरण देतो. माझे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया मधनं रिटायर झाले, पण आजही माझे वडील नाही किंवा
मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू आहे ना. तर म्यूट करा सगळ्यांना तुम्ही. मागे पाणी आहे तुला पाणी. सगळ्यांनी एकदा जर आपलं स्क्रीन बघितली, जर म्यूट वर ठेवलं तर मी प्रश्न उत्तराला थोडं सोपं जाईल, म्हणून मी माहिती फार शॉर्टकट मध्ये दिली, कारण प्रश्न उत्तर चांगल्या याच्यातनं आपला संवाद होऊ शकतो. हा, तर मी जसं म्हणत होतो की माझे वडील स्वतः स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी होते, रिटायर झाले, पण आजही माझे वडील पेन्शन काढायला कधीच एटीएम मध्ये जात नाही. आजही बँकेत जातील, स्लिप भरतील आणि पैसे विड्रॉल होतील. जर तुम्ही बघत असाल तर 4,600 सेंटर 4,600 सेंटर आज ऍक्टिव्हली आहे. आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने ते 1 लाख कसे होते त्याच्यासाठी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिले बँकांना, कारण आजही कस्टमर फुटफॉल आपला हेवी होत चाललंय. तुम्ही जे काय म्हणताय ते की नेट बँकिंग आलंय, युपीआय आलंय, तर आज पण जर तुम्ही युपीआयचा सर्व्हे काढला तर आजही भारतामध्ये 22% फक्त युपीआय आणि नेट बँकिंगचा वापर होतोय. अजून पण लोक मॅन्युअलवरच आहेत, कारण सिक्युरिटी पर्पजने आज पण लोक बँकेलाच प्रिफर करतात आहे. आणि मला नाही वाटत पुढचे अजून 20-25 वर्ष असं काही होईल की खूपच डिजिटलायझेशन झालंय. जर डिजिटलायझेशन जर झालं असतं तर नोटबंदी नंतर नोटा प्रिंटिंग करणं कमी झालं असतं. तुम्ही आता लास्ट मंथची जर न्यूज बघितली तर सीतारामन मॅडमने 1 लाख करोडच्या अजून नोटा प्रिंटिंगला दिलेल्या आहेत. जर विड्रॉल किंवा जर डिजिटलायझेशन झालं असतं तर असं काही न्यूज बाहेर आली नसती. त्यामुळे या बिझनेसला येणारा किमान 20-25 वर्ष तरी अजून टेन्शन नाही. आणि दुसरं उत्तर तुम्हाला देतो की जसं डिजिटलायझेशन होतं, युपीआय होतंय, तर गव्हर्नमेंटने रुपे ई करन्सी चालू केली. हे माहिती आहे तुम्हाला? चिन्मय साहेब, माहिती का तुम्हाला? रुपे ई करन्सी चालू केली. हो हो हा, रुपे ई Yes, करन्सी. हो. येस, रुपे ई करन्सीचं जे कन्व्हर्जन आहे, आता तुम्हाला रुपे ई करन्सी कशी मिळेल? तुमच्या अकाउंट मध्ये मिळेल का? मग ती तुम्ही कशी जस्टिफाय कराल? तर अजून पण त्याच्यावर काय अजून डिक्लेरेशन आले नाही. आता फक्त 3 बँका रुपे करन्सी एकमेकांमध्ये एक्सचेंज करतात. ते स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ बडोदा एकमेकांमध्ये फक्त ई रुपे करन्सी हे करतात. ते जेव्हा तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये, कारण आता वॉलेट सिस्टीम रुपे कार्डवर खूप फोकस केला जातोय गव्हर्नमेंटचा, येणाऱ्या काळामध्ये रुपेवर खूप फोकस होणार आहे. जेव्हा रुपे आणि तुमचं वॉलेट, अकाउंट नाही म्हणत मी, रुपे आणि रुपे वॉलेट जेव्हा एकत्र येईल तेव्हा रुपे ई करन्सी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला बँकांमध्येच जावं लागणार आहे. आणि बँका त्याला सबस्टिट्यूट म्हणून ग्राहक सेवा केंद्रात देणार आहे. कसं आहे, पूर्वी बार्टर सिस्टीम होती की गहू द्या आणि तांदूळ न्या, नंतर ती रुपये कन्वर्ट झाली, म्हणजे नोट चलनामध्ये कन्वर्ट झाली. तसं जेव्हा ई रुपे येईल तेव्हा याला लोडिंग अनलोडिंग साठी पुन्हा एक सेंटर लागणारच आहे. आज लोक म्हणतात की टोलवर फास्टॅग आहे, मग तरी पण तिथे एम्प्लॉई का? हा बरोबर झाले. बरोबर आहे. नाही म्हणजे जेव्हा जेव्हा बँकेत जायचं काम पडेल तिथे बँकेत जायच्या ऐवजी ग्राहक सेवा केंद्रात जातील. येस 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 येस. नाही, पण ते मॅन्युअली काम जे काही आहे ते हळूहळू कमी होत चाललंय ना. 100% कमी होणार आहे. 100%. आता हे ओपन बँकिंग कन्सेप्ट जे आहे ते मी थोडस वाचलं. ते युजर फ्रेंडली कसं होईल ते युजर फ्रेंडली समजा झालं इन फ्युचर. आता लिटरसी थोडीशी वाढतच चालली की आपली. बरोबर आहे, पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल, ओपन बँकिंग आजचं नाहीये. त्याला एक वर्ड होता, इन टच. स्टेट बँकेने इन टच ठेवलं होतं की तुम्ही स्वतः जा, स्वतः अकाउंट ओपन करा, डिपॉझिट करा, विड्रॉल करा, सगळं तिथे चेक बिक सगळं करा. इन टच त्यांना रेग्युलर ब्रांच मध्ये कन्वर्ट करावं लागलं. आपल्याकडे किती लिटरसी आली. पहिले ते ब्रांचला जावं लागत होतं, आता तीही जायची गरज पडत नाही. बरोबर आहे. पण तुमच्यासाठी केवायसी अपडेशन आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला बँकेला एकदा तरी व्हिजिट द्यावी लागणार आहे. त्यासाठी ग्राहक सेवा केंद्र भविष्यासाठी काम येतीलच. अच्छा, ओके थँक्यू सर. ओके, वेलकम. अजून सर, याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की कितीही काही जरी हे केलं तरी सेंटर्स जी ओपन केलेली आहेत ती बंद होणार नाही. त्याचं कारण असं की तुम्हाला एसबीआय मध्ये आज 20,000च्या वरती अमाऊंट जर भरायची असेल तर तुम्हाला बाहेर त्या याच्यावरच पाठवतात, सीडीएम मशीनवर किंवा ग्राहक सेवा केंद्रावरच पाठवतात. ग्राहक सेवा केंद्रावरच पाठवतात. तुम्हाला विड्रॉल जरी असलं तरी तिथनच तुम्हाला घ्यावं लागतं त्या रकमेचं. त्याच्यानंतर तुमच्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये सुद्धा आता युपीआय वरनं काही म्हणजे एसबीआयच्या अकाउंट, एसबीआय मध्ये जर अकाउंट असेल
तर 2,000च्या वरती अमाऊंट ट्रान्सफर होत नाही. नाही. ठीक आहे, ते आता बघा त्यांचा प्रश्न एकदम व्हॅलिड आहे. येणाऱ्या काळामध्ये तर बघा असं आहे की सगळेजण हेलिकॉप्टरमध्ये फिरतील पर्सनली, काही विषय नाही. ती टेक्नॉलॉजी तेवढी वरती जाणारच आहे. पण तेवढं आता फ्युचरमध्ये त्यांच्या म्हणून मी प्रश्नाला उत्तर दिलं की अजून तरी 20-25 वर्ष ही पूर्ण 100% लिटरसी येईपर्यंत या व्यवसायाला अजून तरी हे नाहीये. आणि आता प्रत्येकाचं काय झालं माहिती का, कुठलाही व्यवसाय घ्या, त्याला एक काहीतरी एक म्हणजे लाईफ येऊन गेली त्याला. एकाने छान प्रश्न विचारलाय, मार्केटमध्ये असे सर्व्हिस देणारे बरेच आहेत, रायझिरोच का? तर मला ते उत्तर द्यायला फार जास्त आवडेल की रायझिरोच का. सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्याकडे 10 ते 11 वर्ष झाले एक्सपिरियन्स टीम आहे आणि तीच आहे, अशी बदललेली नाहीये. टेक्निकल सपोर्ट आम्ही व्हॉट्सअपवर देतो. दुसरा महत्वाचा विषय, आपल्याकडे कुठलेही हिडन चार्जेस नाही. कुठलाही हिडन चार्जेस नाही की ठीक आहे आता आम्ही तुम्हाला काही कमिट केले, नंतर वर्षभरानंतर आम्ही तुम्हाला त्याचे चार्जेस कट करून घेतले किंवा काय करून घेतले, हा नाही. आणि सगळ्यात महत्वाचा जो कन्व्हिन्स होणारा उत्तर आहे, तुम्ही महाराष्ट्रीयन आहे आणि आम्ही महाराष्ट्रीयन आहे. त्यापेक्षा जास्त चांगलं उत्तर देऊ शकत नाही. आणि एक महाराष्ट्रीयन दुसऱ्या महाराष्ट्रीयनला एवढा तर विश्वास ठेवू शकतो की यस, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये आपण एकमेकांना चांगली सर्व्हिस देऊ आणि एकमेकांना पुढे घेऊन जाऊ. अजून नाही, बँक ऑफ बडोदाचं आपण देत होतो पण बंद केलं, कारण स्टेट बँक ऑफ बडोदाचं कमिशनचं खूप इश्यूज येत होते. काहींचे प्रश्न होते की बँक ऑफ बडोदा मिळेल का, तर कमिशन जे आहे ना ते 4-4 महिने रिलीज होत नव्हते, त्यामुळे सर्व्हायव्हिंगला खूप प्रॉब्लेम आला. एकाने प्रश्न विचारला बँक मित्राबद्दल. हा बोला. हॅलो, कोण एक बोलतोय? आपला मिनिट परिचय. एक मिनिट की याच्यामध्ये मला विचारायचं की भांडवल किती लागेल, म्हणजे भांडवल ग्राहक केंद्र सांगतो. ओपन करायचं असेल तर सांगतो. ते दोन. हा, बरं. याच्यामध्ये भांडवल असं लागेल साहेब की तुम्हाला बेसिक कम्प्युटर आणि प्रिंटर तर लागेलच हे तुमचं बरं. असेल भांडवलामध्ये. तुम्ही घरून करताय की शॉप रेंट घेऊन करताय, हा तुमचा व्यक्तिगत विषय, त्याला बँक काय असं मॅन्डेट करत नाही. बँकेचं एवढंच म्हणणं आहे की त्यांची गर्दी कमी होऊन तुम्ही त्यांना, त्यांच्या ग्राहकांना आणि तुमच्या ग्राहकांना तुम्ही सर्व्हिस दिली गेली पाहिजे. दुसरी महत्वाचा विषय, जर आपण काही ठिकाणी असं असतं की 1 ते 10 तारीख फक्त विड्रॉल होतात, तर त्या विड्रॉलसाठी देखील जर तुम्ही बँकेशी चांगले संबंध ठेवले, तर मी ज्यांची नावं घेतली की 70-80 हजार रुपये कमिशन घेतात, हे लिटरली बँक त्यांना कॅश वापरायला देते, पण त्यांच्या रिलेशनवर त्याचं कमिटमेंट रायझिरो देत नाही. त्याचं कमिटमेंट रायझिरो देत नाही. हे तर खरं भांडवल तुम्हीच तुमचं लावलं पाहिजे. पण तुम्ही कसे रिलेशन बँकेशी डेव्हलप करताय त्याच्यावर तुमचं हे आहे. मग तुम्हाला विदाऊट भांडवल पण करायचं असेल तर तुम्हाला बँकेशी तसे संबंध ठेवावे लागतील. नाहीतर ऍव्हरेजली साधारणतः 25-50 हजार रुपये तुम्हाला खेळतं भांडवल असलं पाहिजे. असलं पण ते पाहिजे. काही तासांपुरतच लागतं. ते काही कंटिन्यू ते त्याचं अडकून राहतं अशातला भाग नाहीये. ते फक्त रोटेशन मध्ये फिरत असतं. त्यामुळे तुमचं ते म्हणजे- भांडवल अडकून गेलेले. सर, एक मला प्रश्न विचारायचा होता. बोला. सोहम कुलकर्णी बोलतोय. सर, मला याचं एक विचारायचं होतं की आपल्याला याचं सुरुवात करायची असेल तर नेमकी आपला तुम्हाला किंवा बँकेला डिपॉझिट वगैरे काही द्यावं लागेल का, किंवा नाही, त्याची एक रजिस्ट्रेशन फी आहे. जसं मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, आम्ही जे काही सगळं साहित्य देतो बँकेच्या नॉर्म्स नुसार, ऑडिट नुसार. आणि त्यानंतर बँक जर आम्हाला त्याच्यातून कमिशन देत असेल तर आम्हाला तुम्हाला किती काय द्यावं लागेल, कसं? एक मिनिट, मला तुमचा प्रश्न मधले शब्द जरा हे झाले, काय म्हणता, परत बोला. बँकेचे ट्रान्झॅक्शन नंतर ते आम्हाला कमिशन देतील आणि त्यानंतर त्या फ्रँचायझी फी तुम्हाला किती द्यावं लागेल, तर 4% जसं काही आहे का पर ती जी ट्रान्झॅक्शन? फी वगैरे जे आहे त्याचं कोटेशन तुम्हाला धर्माधिकारी सर प्रोव्हाइड करून देतील. डोंट वरी, जे काही आहे ते. आणि बँक तुम्हाला त्याचं कमिशन देते प्रत्येक गोष्टीसाठी. तुमच्या बाय डिफॉल्ट तुमचं स्टेट बँकेचं खातं ओपन होईल किंवा बँक ऑफ इंडियाचं घेतलं असेल तर बँक ऑफ इंडियाचं खातं ओपन होईल आणि तिथे कमिशन येईल तुमचं. नाही, ते समजा तुम्हाला काय चार्जेस पे करावं लागतो, तो एक प्रश्न होता. आणि हो, दुसरा एक, त्याची रजिस्ट्रेशन फी आणि जे काही इन्स्ट्रुमेंट अमाऊंट आहे ते तुम्हाला आपले भूषण सर सांगते, धर्माधिकारी सर. मंथली पण काही करावं लागेल का सर? नाही, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, वन टाइम रजिस्ट्रेशन फी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधीच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही, हिडन चार्जेस नाही किंवा मेंटेनन्स चार्जेस नाही, अॅन्युअल मंथली कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही. ओके सर. सर, माझा एक प्रश्न आहे. हॅलो, ऐकू येईल सर आवाज? हा, येतोय. सर, जे वक्रांगी म्हणून जे ATM ची सिस्टीम आहे, की तशी काही सिस्टीम आज बाकीच्या SBI किंवा ह्या बँका देत आहेत का? जे ATM मशीन दिलं जातं आणि त्या ATMच्या मशीनच्या माध्यमातून आपण पैसे डिपॉझिट करून आपल्याला कमिशन भेटतं.
तर तसं काही ऍक्च्युली सिस्टीम आपल्याकडे आहे? आपल्याकडे तसा सेम प्रोडक्ट होता, पण त्याच्यामध्ये गंमत अशी होते की वक्रंगी घ्या किंवा टाटा घ्या, जेव्हा तुम्ही कमिशनवर जेव्हा हे मशीन लावतात, आपण पण देत होतो ते. आपले आता जवळजवळ 67च्या आसपास मशीन आता आपले मार्केटमध्ये आहे. पण त्याची गंमत अशी होते की तुम्हाला T+2 मध्ये पैसे मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ की ते पैशाची गुंतवणूक तुम्हाला करावी लागते. कमीत कमी त्या मशीन मध्ये 5 लाख रुपये तुम्हाला ठेवावे लागतात, कमीत कमी. त्यापेक्षा जास्ती पण रिक्वायरमेंट नुसार ठेवावे लागतात. ते 5 लाख रुपये तुमच्या नोडल अकाउंटला, जर समजा सोमवारी 5 लाख रुपये विड्रॉल झाले, तर तुमच्या नोडल अकाउंटला मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ते येतात आणि ते तुम्ही बुधवारी सकाळी ते काढू शकतात. म्हणजे काय होतं की तुमचे 5 लाख रुपये हे 3 दिवसासाठी ब्लॉक होतात आणि त्या हिशोबाने जर कमिशन बघायला गेले तर एका विड्रॉलला तुम्हाला म्हणजे 3,000 ते 10,000च्या विड्रॉलला तुम्हाला 7 रुपये कमिशन मिळतं. आता एखाद्या व्यक्तीने जर 40,000 रुपये काढलं तर 728 रुपये तुम्हाला मिळतात आणि तुमचे 40,000 ब्लॉक होतात. तर 40,000 रुपये जर तुमचे 72 तासासाठी ब्लॉक होत आहे, तर व्यापारी दृष्टिकोनातनं हा लॉस मेकिंग बिझनेस आहे. हा कोणासाठी आहे की ऍक्सेस मनी पडलेला आहे, मग तो ब्लॅकचा असो किंवा जागा पडलेली आहे आणि त्याला काहीतरी ते ऍक्वायझेशन म्हणून किंवा एक शो ऑफ म्हणून पाहिजे, अशा ठिकाणी तुम्ही ते मशीन लावलं तर ते असतं की नो लॉस नो प्रॉफिट मध्ये. बाकी जर तुम्ही कर्ज घेऊन जर हे मशीन चालवायला घ्याल तर माझं प्युअर ओपिनियन असेल, मी पण त्याला बसलेलं ते मशीन, मला तिथून पण पैसे मिळणारच आहे, तिथून पण मला उत्पन्न मिळणारच आहे. पण आता तुमची जी काही हे आहे, मला जे भूषण सरांनी सांगितलं, तुम्ही जे काही कर्ज घेऊन किंवा इंटरेस्टने पैसे घेऊन करणार आहे तर तिथे चुकूनही पडू नका. म्हणजे मशीन कोणी फुकट देत असेल आणि म्हणत असेल की तुम्ही फक्त कॅश डिपॉझिट करा, तरी सुद्धा चुकून जाऊ नका. ओके, थँक्यू सर. हॅलो, एक विचारायचं आहे की पार्ट टाइम अगर ते मागे तुम्ही आता मगाशी बोलले होते की एक ज्येष्ठ नागरिक आहे ते पण असा घरातून पार्ट टाइम व्यवसाय करतात, तर त्याची संकल्पना काय आहे म्हणजे ते मला सांगू संकल्पना शकाल? अशी की फायदा पे नावाचं एक ऍप आहे रायझोरोचं, आणि तुम्ही लोकांना बिझनेस लोन, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, अकाउंट ओपनिंग, डीमॅट अकाउंट ओपनिंग हे करून देऊ शकतात घरी बसल्या बसल्या किंवा चालू जे काही आहे ते. त्यासाठी तुम्हाला ब्रँडिंग मटेरियल वगैरे पण हे देतीलच. भूषण सर पुढे सगळं सांगतीलच तुम्हाला त्याबद्दलचं. आणि त्याच्यामध्ये काही असे खूप विशेष गुंतवणूक नाहीये. तर सगळ्यात मोठा फायदा तोच आहे की तुम्ही पार्ट टाइम ते काम करून लोकांना हे करू शकता. कारण असं तर होत नाही की लोकांना कर्जाची गरजच नाहीये. तुम्ही साधा एक बोर्ड पण लावला ना की इथे कर्ज मिळेल, तर ऍक्च्युली तुम्ही म्हणजे फक्त फाईल सोर्स करतात आणि फाईल सोर्स करण्याचं तुम्हाला 1.5% ते सॉरी 150 रुपयापासून ते 5,000 पर्यंत वेगळ्या वेगळ्या याच्यासाठी तुम्हाला कमिशन येतं. त्यासाठी वेगळं तुम्हाला कुठल्याही शॉपची गरज नाही, कुठल्या याची गरज नाही. तुमचे मित्र परिवाराने जवळजवळ रेफरन्स पण घेतले तर सहज तुम्ही त्याच्यात 10-15,000 रुपये कमवू शकता. म्हणजे घरातून पण सुरुवात करू शकतो आपण, घरातून करून पण करू करू शकता. शकतो. बरोबर. सर, एक प्रश्न होता. धन्यवाद. मार्केटिंग प्रोसेससाठी काय देते? त्यांचं बोलणं झालं, त्यांनी माईक म्यूट करा ना प्लीज. हा बोला. सर, यामध्ये बँकेत जायची गरज पडते का रोज? कुठे? नाही नाही नाही, काहीच नाही. हा, रचना मॅडम विचारा. हा सर, माझं असं म्हणणं आहे की आपली फीज किती आहे आणि बोला. हा, आपली फीज किती आहे? त्याचं सगळं कोटेशन तुम्हाला भूषण सर पाठवतील. बरं, ओके सर. आणि आपला अविनाश पाटील म्हणून कोणी आहेत का? मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला होता मध्यंतरी. तुम्ही कुठल्या एरियातनं बोलता ते? मुक्ताईनगर तालुका, मुक्ताईनगर. मुक्ताईनगर म्हणजे जळगाव जिल्हा. हो. बरं, तुम्ही प्रोसिजर केली आहे की बाकी अजून? नाही सर, मी पहिले म्हटलं कसं काय काही नाही, त्यांनी मला कॉल बॅक केलेला मी, कारण की आपल्या साईटवर अप्लाय केलेला होता यापूर्वी. तर आता अचानक असं झालं की काल हे मला व्हॉट्सअपला आपले फॉलोअप भेटलं, म्हणजे हा मेसेज आलेला. तर एक फायदा विचारपूस करायसाठी मी त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव विचारत होतं. नाही, आहे एम्प्लॉई आहे अविनाश पाटील म्हणून, आणि अविनाश पाटील म्हणून एम्प्लॉई आहे जळगाव जिल्हा. ते बघतात. तुम्ही आपल्या भूषण सरांकडनं पण तुम्ही जरी जॉईन झाले तरी सर्व्हिस तुम्हाला अविनाश पाटील सरच देतील. सर, तुम्ही 25,000 रुपये घालून बसले म्हणजे मला कळलं नाही, कोणाला दिले 25,000 रुपये? नाही दिले नाही मी. इथे कोणीतरी मेसेज केला की मी 25,000 रुपये घालून बसलोय, तर तुम्ही कोणाला दिले मला ते कळेल का? कोणातरीचा मेसेज होता, नाव नव्हतं, काहीतरी नंबर आला होता. आणि सर, एक पॉइंट असा की ते बोलले की मॅडमांशी वगैरे मी बोललेलो आहे, म्हणजे माझ्या बाबतीत. ब्रांच मॅनेजर? हो, बोलले ते. आता ऍक्च्युली त्यांचा मला 2-3 वेळेस फोन आलेला, पण मी जरा थोडं बाहेरगाव होतो, जरा दवाखान्याच्या कामानिमित्त. तर मी आता त्यांच्याशी सोमवारी कॉन्टॅक्ट करणार आहे तसं. नाही, आता तुम्ही भूषण सरांशीच करा सर्व्हिस. भले तुम्हाला
अविनाश पाटील सर देतील, पण हे हो. भूषण सर तुम्हाला पुढचं सगळं सांगतीलच. हो ठीक आहे, तेच मला फीजचं कन्फर्म करायचं हा, होतं ते फक्त. सगळं हे करतीलच. हे बघा, ओके. असं काहीच होणार नाही या की भूषण सर सगळ्याचं खूप जास्ती सांगतील. कमर्शियल स्ट्रक्चर, ऍग्रीमेंट, एमओयू या सगळ्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला उद्या परवा सगळ्यांना सर एक प्रश्न विचारायचा होता. सर बँकेच्या ह्या ऍप्लिकेशन मधून अदर जे प्रोडक्ट आहेत बँकेचे जसे क्रेडिट कार्ड वगैरे हे आपण सेल करून त्याचं ऍडिशनल कमिशन मिळू शकतो का? कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं की त्याला एक प्रकारची मेहनत आली, त्याला 9 तासाचं डेडिकेशन आलं आणि हे आपण करणं अपेक्षित आहे या सगळ्याच्या मध्ये. एक प्रश्न अजून होता. कोणाचे काय प्रश्न? कैलास, मार्केटिंग सपोर्टचं काय? मार्केटिंग मार्केटिंग सपोर्ट मध्ये तुम्हाला काय एक अपेक्षित आहे? मिनिट मला एक व्यक्ती आहे 439946. हे कोण आहे? एकदा त्यांनी जरा अनम्यूट करून बोला ना. बँकेचे टार्गेट असतात इन्शुरन्स पॉलिसी करण्यासाठी. कोण आहे 4399? हा, तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगतो की बँक तुम्हाला कधीच पॉलिसी विकायला लावत नाही. पहिला विषय, पॉलिसी कसली तुम्हाला मी सांगतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचं अटल पेन्शन योजना आहे, जीवन ज्योती जीवन सुरक्षा विमा योजना आहे. हे तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तो व्यक्ती इलिजिबल असेल तर त्याचं करून घेणं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रेशर आहे. मग तुम्ही कुठल्याही असं काही नाही की तुम्ही एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पण गेलं आणि अकाउंट ओपन केलं तरी ते तुम्हाला कंपल्सरी अटल पेन्शन योजना करायला लावतातच. त्याच्यामुळे त्याचं प्रेशर असतं असं नका समजू तुम्ही. तुम्ही जर अकाउंट ओपन केलं तर ते करणं आवश्यक आहे हे तुम्हाला ग्राहकांना सांगणं गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही करत नसाल, सिंपल आहे, जर सर तुम्ही 100 अकाउंट ओपन करताय, 100 अकाउंट मध्ये आता मी ओपन फॉर्म मध्ये सांगत नाही, लोक अकाउंट ओपनिंगच्या वरतून पैसे पण घेतात. कोणाचा आवाज हे चालू आहे? आशिष अत्रे, तुमचा फोन बंद, माईक बंद करा कृपया करून. आशिष अत्रे, तुमचा माईक बंद करा. केदार सर तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. सॉरी. विषय असा आहे की जेव्हा तुम्ही 100 अकाउंट ओपन करतात, ते ओपन फॉर्म मध्ये बोलणं चुकीचं आहे. लोक अकाउंट ओपनिंगचे पण पैसे घेतात, 50-100 रुपये घेतात तुम्ही. आणि बँक बँक नाही म्हणत तुम्हाला, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट सांगतं की अरे तुमच्या या छोट्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये 100 अकाउंट ओपन झाले आणि त्याच्यातले 40 लोक हे पात्र आहेत 20 रुपयाच्या ऍक्सिडेंटल विम्यासाठी, अटल पेन्शनसाठी, आणि तुम्ही ते करत नाहीये, तर त्यावेळेस बँकेला ते विचारलं जातं की तुमच्या या आयडी मध्ये इतके अकाउंट ओपन झाले, तर त्यांचं का नाही झालं? बरं, तुम्हाला प्रेशर असं दिलं जाते की तुम्ही 40 एका दिवसात करा. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही किमान 4 पॉलिसी तरी महिन्याच्या करू शकतात. तुमच्याकडे जर 4 लोक 20 रुपयाचा इन्शुरन्स घेत नसतील, वार्षिक 20 रुपये, मंथली नाही, वार्षिक 20 रुपये, तेव्हा तुम्ही काय करतात? तुम्ही तेवढं पण जर मेसेज कन्वे करू शकला नाही, त्याचं अल्टिमेटली प्रेशर सेंट्रल गव्हर्नमेंट बँकेला देते की तुमच्या अंडर एवढी अकाउंट ओपन झाली आणि एवढी इलिजिबल लोक आहे, तर तुम्ही त्यांचा इन्शुरन्स का नाही करून घेत? तेव्हा बँक तुम्हाला विचारते. त्यामुळे आयडी बंद करणं वगैरे असा काही प्रकार होत नाही. आयडी बंद वगैरे करणं असा काही प्रकार होत नाही. पण बँकेला तुम्ही जेव्हा बँकेच्या अंडर काम करत असतात, बँक जेव्हा तुम्हाला त्यांचं एवढं मोठं नाव देते, तेव्हा बँक तुम्हाला हा प्रश्न विचारणारच आहे. मला एक प्रश्न विचारत होता. मी कुलकर्णी बोलतोय, नाशिक. बोला साहेब. हे जे ग्राहक सेवा केंद्र जे ऑपरेट होणार आहे, तर त्याच्यासाठी जे इंटरनेट कनेक्शन लागणार आहे, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का, की काय स्पीडचं असेल साधारण? कारण बँकेच्या सर्व्हरशी ते कनेक्ट होईल ना. हो, आता असं आहे की बघा, आम्ही म्हणजे अनुभवानेच सांगतो, त्याला काही स्पेसिफिक असं काही त्यांनी पर्टिक्युलर नॉर्म्स नाही ठेवलेले की ह्या स्पीडचं इंटरनेट पाहिजे. जिथे काही ठिकाणी जिओ वीक असेल तर तिथे चालत नाही. बाकी BSNL, एअरटेल, लोक वोडाफोनचं पण आपलं स्वतःचं घेऊन लावतात, तर चालतं ते. त्याला असं काही स्पेसिफिकली काही नॉर्म्स नाही की इतक्याला चाललं पाहिजे किंवा एवढंच असलं पाहिजे. हा, स्पीडचं बंधन नाही का? स्पीडचं हे नाहीये. सॉरी, म्हणजे स्पीडचं बंधन असं काही नाही ना, की इतके बंधन नाही. स्पीडचं बंधन आपल्या व्यवसायावर होतं. म्हणजे जर तुमचा स्पीड चांगला असेल आणि तुमची जर प्रोसेस फास्ट असेल, तुम्ही जास्ती ग्राहक काढू शकतात. तुमचा स्पीड स्लो आहे तरी पण तुमची सिस्टीम चालू आहे, पण ते स्क्रोलिंगला वेळ घेते, तर तुमचे कस्टमर तेवढे हे होणार आहे. त्याला स्पेसिफिक असं काही तुम्हाला मी हे करणार नाही. हा, पण तुम्हाला कम्प्युटर त्या हिशोबाने लागेल. विंडो 11 लागेल, त्याच्यानंतर ते 8 GB ची साधारणतः रॅम लागेल, कारण स्पीड मिळावं म्हणून. आणि तुम्ही मगाशी ते प्रिंटरचं बोललात की प्रिंटर आणि मशीन घ्यावं लागेल, तर पासबुक प्रिंटसाठी मग पासबुक प्रिंटर वेगळा घ्यावा लागेल ना? हो, पासबुक प्रिंटर वेगळं घ्यावं लागेल. आणि त्या पासबुक प्रिंटरचे सगळे पैसे तुम्हाला बँक रिइम्बर्समेंट करते. दर महिन्याला 610 रुपये प्रमाणे असे 60 महिने तुम्हाला ते
पासबुक प्रिंटरचे पैसे सगळे रिइम्बर्समेंट करते कमिशन व्यतिरिक्त. म्हणजे असं काही नाही की ती पासबुक प्रिंटर तुम्हाला तुमच्या अंगावर पडणार आहे किंवा त्याचे तुमचे डेड इन्व्हेस्टमेंट नाहीये, त्याच्यातनं इन्कम पण निघणार आहे आणि सगळं होणार आहे. कॅन वी नीड अ शॉप फॉर द सेम? येस. जर तुम्हाला स्टेट बँकेचं आणि बँक ऑफ इंडियाचं ग्राहक सेवा केंद्र घ्यायचं असेल तर तुम्ही इन्कम घेण्यासाठी तरी शॉप पाहिजे. तुम्ही आता का मी तुम्हाला एक सांगेल, कोल्हापूरमध्ये आमची एक लेडी CSP आहे आणि ती लिटरली फार्म हाऊस मध्ये म्हणजे शेतातून ती तिचं सेंटर चालवते, तरी ती 22,000 रुपये कमिशन घेते. कारण तिच्या शेताच्या आजूबाजूला साधारणतः 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये 6 ते 7 गाव आहे आणि ते तिथे येऊन व्यवहार करतात, कारण त्यांना कोल्हापूरला जाणं हेक्टिक असतं. तर मॅटर काय करतं की शॉप असणं आवश्यक आहे की नाही, हा मुद्दा येतो की तुमची लोकॅलिटी कशी त्याच्यावर. केदारजी, ऍट अ टाइम 2 बँक घेऊ शकतो का आम्हाला एकच बँक घ्यायची? नाही, असं एक गंमत आहे की बाय नॉर्म्स तुम्ही जेव्हा एक बँक घेता तर दुसरी बँक घेताना तुम्ही सेम नावाने घेऊ शकत नाही. जर तुम्ही तसं घेतलं आणि बँकेच्या ऑडिटमध्ये सापडलं तर इन्स्टंट तुमचा कोड बँक बंद करू शकते. त्यामुळे मी सजेशन जे देईल की तुम्ही एकाच दुकानात तुम्ही पार्टेशन करून 2 वेगळं बँक घेऊ शकतात. पण नाव वेगळं लागते. ओके. पण ते अग्रीमेंट त्या बँकांचंच अग्रीमेंट होणार, त्याच्या रायझिरोचं अग्रीमेंट नसेल. नाही, फॉर त्या एक्झाम्पल मी जर का बँकांशी स्टेट agreement बँकेचं असेल. घेतलं तर स्टेट बँकेचं माझ्याशी अग्रीमेंट होईल. म्हणजे मी जर का Yes. चालू करतोय येस. आणि हेच जर का वाईसा वर्सा मी जर का बँक ऑफ इंडियाचं घेत असेल तर बँक ऑफ इंडियाचं त्यांचं स्टँडर्ड अग्रीमेंट जे आहे त्या स्टँडर्ड अग्रीमेंटलाच मी फॉलो करून ते अग्रीमेंट मी साईन करेन. येस. नमस्कार हॅलो सर. हॅलो सर, एरिया आपण निवडायचं का एरिया बँक आपल्याला देणार कुठल्या नाही, ऍक्च्युली बघा तुम्ही आता कुठल्या एरियामध्ये ते अगोदर सांगा. जे बँकेला ऍक्च्युली तिथे जर फुलफिल असेल तर आम्ही तुम्हाला स्वतःहूनच सांगू की इथे आता आम्ही हे नाही करू शकत, देऊ नाही शकत. आणि त्यातल्या त्यात जर ब्रांच मॅनेजरला ऑलरेडी, आता मी तुम्हाला एक गाव सांगेल, नंदुरबार मध्ये धडगाव गाव आहे, धडगाव. तिथे 57 पेक्षा जास्ती सेंटर तिथेच बँकेच्या आजूबाजूला आहे आणि अजून दोन गरज आहे ब्रांचला. त्या ब्रांचने आता आज 2 लीड पाठवलेत की इथे या 2 लोकांना द्या, मला गरज आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट पोर्टल जे चालू आहे असे मिळून जवळजवळ 120 सेंटर चालू आहे तिथे. तर गंमत काय, जिथे रिक्वायरमेंट आहे तुम्ही एकदा ब्रांचशी कन्सर्न करा आणि ओके असेल तर आपल्याला काही अडचण नाही. आणि डोंबिवलीमध्ये काय करता येईल का? सॉरी, डोंबिवलीमध्ये काय करता येईल का? डोंबिवलीमध्ये करता येईल ना, का नाही. नमस्कार. नमस्कार, बोला. मला चोपडा तालुक्यात व्हॅकंट कुठे समजेल का? सुभाष चौका ब्रांच जी आहे ना तिथे मिळून जाईल. कोणत्या ठिकाणी? सुभाष चौक ब्रांच जी आहे ना त्या लिंक ब्रांचला मिळून जाईल. तुमचा एरिया कुठे असू द्या आणि तुम्हाला सुभाष चौक लिंक ब्रांच तुम्हाला मिळून जाईल, लवकर मिळेल. बरोबर, ठीक हॅलो आहे. सर, शैलेश मराठे, तुमचा प्रश्न आहे सर. शैलेश मराठे. आपण आता सध्या बँकेच्या संदर्भात बोलतोय, पण ह्याच्यामध्ये जे रायझिरोच्या ह्याच्यात खालती पॅन कार्ड दाखवलंय, रेल्वे बुकिंग दाखवलंय. माझी स्वतःची दुकान होतं, मी DS आहे BSNLचा, BSNL चे बिल वगैरे देतो, सिम कार्ड देतो. पण ह्याच्यामध्ये रेल्वे बुकिंगला दरवर्षी रिन्युएशन लागतं करायला, तसं आपल्या ह्याच्यात आहे का? रेल्वे बुकिंग करायचं असेल तर. रेल्वे बुकिंग आता पूर्वी काय होतं माहिती का की तुम्हाला ते डोंगलेत होतं असेल तुमच्याकडे. हो. आता OTP बेस करून टाकलेले त्यांनी आणि नॉमिनल रजिस्ट्रेशन ती आणि आपण नाही ती IRCTC ने ठरवलेली की रिन्युअल फी द्यावीच लागते, त्याला काही इलाज नाही. आणि मग त्याला कमिशन पण त्यांच्याकडनं खूप कमिशन, 10 रुपये अवघड तिकिटामागे मिळायचं आम्हाला. त्याला इलाज नाही साहेब. आम्ही 50 रुपये घ्यायचो नॉमिनल इकडे, ते लोक द्यायचे कारण अलिबागला रेल्वे नाहीये. पण बुकिंग होतात इथून. आणि लाईट बिल स्वतःचं महापॉवर पे ऍप आहे माझं, मी लाईट बिलची एजन्सी पण आहे, BSNL ची पण आहे. त्याच्यात मला कमिशन इथे मिळतं, पण इथे आपल्याला कमिशन मिळेल का? ते नुसतं नाही, इथे कमिशन मिळेल तुम्हाला. BBPS मध्ये कमिशन मिळतं तुम्हाला. त्याचा चार्ट पण मी तुम्हाला म्हणजे शेअर करेलच. ठीक आहे, कारण हे जे अजून कोणाची? भारत बिल पे मध्ये आपल्याला काहीच कमिशन मिळत नाही, ती सेवाच असते आपली, कारण इमर्जन्सी मध्ये करायचं. तुम्ही सोशल सेवा म्हणू शकता पण आपल्याकडे मिळते. बरोबर, ठीक आहे, थँक्यू. अजून? हॅलो सर. हॅलो सर, SBI ची शाखा मिळेल का? कुठे? पोहरादेवी, मानोरा तालुका, वाशिम डिस्ट्रिक्ट. वाशिम. तुमच्या गावात अगोदरचे काही सेंटर आहे का? नाही, SBI चं एक पण नाही. नाही ना. आणि तुमचं गाव कुठलं, म्हणजे कुठल्या बँकेला लिंक आहे? सध्या तिथे कोऑपरेटिव्ह आहे, मानोरा तालुका आहे, कोऑपरेटिव्ह बँक आहे, जिल्हा अकोला. जिल्हा वाशिम आहे आमचा सर. SBI ची शाखा तालुक्याच्याच ठिकाणी आहे आमच्या मानोऱ्याला. मानोरा. मिळेल. काय प्रोसेस आहे सर त्याची?
प्रोसिजरची सगळी तुम्हाला शीट सर फॉरवर्ड करतील. सर माझा प्रश्न घ्या ना. अजून काय प्रश्न? नमस्कार सर. कळंब तालुक्यात मिळू शकेल का? नमस्कार धाराशिव सर. हॅलो. कुठे कुठली तालुका? कळंब कळंब जिल्हा धाराशिव उस्मानाबाद. मंगळसूत्र घातलं ते कळंबला मी विचारतो, कारण ऑलरेडी कळंबला आपले 3 का 4 सेंटर चालू आहे माझ्या मते. अंदोरा एक शाखा आहे. अंदोराला एक SBI आहे. मी थोडं मला तपास करू द्या. मी एकदा भूषण सरांशी बोला तुम्ही, मी सांगतो तुम्हाला. सर सेंट्रल बँकेचं खातं मिळेल का? कुठलं? सेंट्रल बँकेचं. इंटरनेट बँकिंगचं. सेंट्रल बँक म्हणतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं. नाही, सेंट्रल बँकेचं काम आपण नाही करत, सॉरी. नाही का? फक्त स्टेट बँक आणि बँक ऑफ इंडिया. कारण ह्या सगळ्या बँकांमध्ये ह्या दोघं बँका अशा निघाल्या कमिशनला फार त्रास देतात. म्हणजे उगीच टाइम सगळं असतं या गोष्टी. कारण आमच्या इथे कसं आहे की सेंट्रल बँकेला भरपूर कस्टमर आहेत, पण ते या टाईपचं सेंटर देतच नाही, ग्राहक सेवा केंद्रच देत नाही. हो, माहिती मला. आणि जे चालू आहेत ते सुद्धा बंद पडले ड्यू टू ते बंद, आणि ते बँकेवालेच बंद करून ठेवतात. तेच म्हणतो मी तुम्हाला. बँकाला असं निवडलं की ज्याच्यातनं बघा आपण सगळे इथे जे जमा झालेले प्रत्येक पहिला प्रश्न होऊ दे आणि ज्यांनी प्रश्न विचार त्यांनी इमिजिएट माईक बंद करा प्लीज. कारण केदारजींचा वेळ महत्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांचा वेळ महत्वाचा आहे. येस, विचारल्यानंतर प्लीज प्रश्न विचारल्यानंतर इमिजिएट माईक बंद करा. IIBF एक्झाम हो नेसेसरी आहे. स्टेट बँकेला तुम्हाला निदान एक्झाम्शन मिळतं की तुमचं सेंटर सुरू झाल्यानंतर साधारणतः तुम्ही 2-3 महिन्यात ती एक्झाम देऊ शकतात. पण बँक ऑफ इंडियाला अगोदर IIBF पास असेल तरच तुम्हाला सेंटर देतात. IIBF ही इंडियन असोसिएशन बँक ऑफ फोरम असं ते एक आहे तसं. आणि तुम्हाला बँकिंगचं थोडंफार नॉलेज असलं पाहिजे, म्हणून त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. थोडंफार, जास्ती नाही. की FDचा फुल फॉर्म काय आहे, किंवा तुमचं अकाउंट ओपनिंगला काय प्रोसिजर, काय डॉक्युमेंट लागतं, हे बेसिक क्वेश्चन त्या IIBFच्या एक्झाम मध्ये असतात. आणि ते पास आउट होणं गरजेचं आहे, त्याचं सर्टिफिकेशन गरजेचं आहे. म्हणजे जसं गाडी चालवायला ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचं आहे, तसं तुम्हाला ही सेंटर चालवायला IIBF कंपल्सरी आहे. अजून सर मी हात वर केलाय. हॅलो. बोला, तुमचं नाव सांगत चला ना, म्हणजे थोडं सोपं जाईल कम्युनिकेशनला. हा बोला. हॅलो. तर कंपनीतर्फे मार्केटिंगसाठी काही करून मिळतं का? ऍक्च्युली आम्ही कंपनीकडनं तुम्हाला पॅम्पलेट देतो काही, की तुमच्याकडे काय काय सुविधा आहे. तुम्ही जेव्हा ते ग्राहक सेवा केंद्राचं एक औपचारिकरित्या उद्घाटन करतात, मी तुम्हाला म्हणते की उद्घाटन तुम्ही फार दिमाखाने करा, पण तुम्ही आम्ही पॅम्पलेट देतो, तुम्ही पॅम्पलेट वाटू शकता. तुम्हाला ब्रँडिंग अशा पद्धतीने देतो की जाणार येणार ते बघून ऍटलीस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे फुटफॉल वाढू शकतो. आणि दुसरा महत्वाचा विषय, तुम्ही बँक ऑफ इंडिया घ्या की स्टेट बँक घ्या, तुम्हाला तुमच्याकडे त्या ग्राहक पाठवायला स्टेट बँक स्वतः बांधलेले, कारण त्यांचा फुटफॉल कमी करण्यासाठी ते ऑटोमॅटिक सांगते. आणि तिथे तुमच्या नावाचा बोर्ड पण लावतात, किंवा तुम्ही पण लावू शकतात की या ठिकाणी या पत्त्यावर ग्राहक सेवा केंद्र आहे आणि तुम्ही 50,000 लाख रुपयापर्यंतचे व्यवहार इथे करू शकता. केदारजी, या संदर्भात एक चांगला अनुभव आपल्या सगळ्यांशी शेअर करायला मला आवडेल. मी स्वतः राहायला डोंबिवलीमध्ये आहे आणि आमच्या इथे स्टेट बँकेच्या 6 ब्रँचेस आहेत आणि 6च्या ब्रँचच्या ऑफिसमध्ये त्यांनी बाहेर एक स्टँडी लावलेला आहे आणि स्टँडीवरती त्यांनी त्यांचे नाव, फोन नंबर आणि पत्ते दिलेले आहेत की बँकेचा ओव्हरफ्लो कमी करण्यासाठी कृपया या ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या. आणि हे आमचं ऑथोराइज एजंट किंवा त्यांनी तो एक तत्सम शब्द वापरला, अशा ह्याच्यात त्यांनी जायला हरकत नाही. असा मी स्वतः पर्सनली घेतलेला अनुभव आहे, जो तुमच्याशी शेअर मला करायचा होता. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप चांगली सर्व्हिस देते आता तुम्ही. मी तुम्हाला म्हणजे सगळ्यांना एक तर सांगेन की तुम्ही ग्राहक सेवा केंद्र काही ठिकाणी आम्ही देऊ शकतो, काही ठिकाणी देऊ शकत नाही, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये रुची असेल नसेल. पण पार्ट टाइम म्हणून तुम्ही जे बँक मित्र म्हणून मी जे काही सांगितलं ना, ते तुम्ही सगळे जण करू शकता. कारण असं कधीच होणार नाही की तुमच्याकडे कोणी विचारायला आलं नाही की अरे मला लोनची गरज आहे, मला क्रेडिट कार्ड हवं, किंवा मला अकाउंट ओपन करायचंय, किंवा मला डीमॅट अकाउंट ओपन करायचंय. तर ते तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये जर असेल मोबाईलमध्ये आणि तुम्ही जर ती सुविधा दिली, त्यातनं जर 2 पैसे मिळणार असतील, तर मला नाही वाटत तिथे कोणी नाही म्हणेल. तर एक्स्ट्रा इन्कम मिळण्याचं एक उत्तम साधन आम्ही असं एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तो गुंतवणूक नाही अशा हिशोबाने तुम्ही म्हणू शकता त्याला. नॉमिनल रजिस्ट्रेशन फी ती पण तुम्हाला रिफंडेबल आहे.
असं काही नाही. अजून नमस्कार, मी अश्विनी गानू जोशी बोलतेय पुण्याहून. नमस्कार, बोला मॅडम. हा, देवरुखला मिळू शकते का? स्टेशनला देवरुख, जिल्हा रत्नागिरी, संगमेश्वर. संगमेश्वर. हो हो आणि त्यात बेसिक शिक्षण बँकिंग मधलं पाहिजे आहे का नाही इंजिनियर नाही चालेल? नाही, किमान 12वी पाहिजे, फक्त 12वी तरी पाहिजे किमान. अच्छा. पण इंजिनियर असला तरी मिळू शकेल असं. अरे हो, नक्की. ओके, मी करते मग देशपांडे सरांना हो, नक्की contact. नक्की नक्की. आणि ओके, थँक्यू. नमस्कार मला सर. एक प्रश्न आहे. पहिले स्थानिकला जर 2-3 असतील तर तिथं आपल्याला मिळू शकतो का? हा, 2 गोष्टी याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगतो. जर खेडगाव आहे आणि त्याची लोकसंख्या 5 ते 7 हजाराच्या दरम्यान आहे, तर तिथे 3 किंवा 4 सेंटर डायजेस्ट होतात. सिटीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. सर वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे चार्जेस वेगवेगळे आहेत का? हो, वेगळे वेगळे. सगळं तुम्हाला कोटेशन भूषण सर करतीलच प्रोव्हाइड. हॅलो, हा, बोला. दादा जय श्रीराम. जय श्रीराम, बोला. मी बनगर कैलास बोलतोय, नांदेड. 8 दिवसांनी प्रतिनिधी. बनगर कैलास बोलतोय, तालुका प्रतिनिधी भिलोलीहून, जिल्हा नांदेड. मार्केटमध्ये असे काही सर्व्हिस आहेत भरपूर, पण त्याच्यामध्ये आणि रायझोरो मध्ये काय फरक आहे? सर्व्हिसचा सगळ्यात मोठा फरक आहे. कमिशन वाईज जर तुम्ही जाल, हा ठीक आहे, स्टेट बँकेचं कमिशन किंवा बँक ऑफ इंडियाचं स्टँडर्डाइज आहे. सर्व्हिसचा सगळ्यात महत्वाचा विषय. मी तुम्हाला सांगतो ना की माझ्याकडे आता 10 वर्ष झाले, असे जवळजवळ 400 सेंटर आहे की 10 वर्ष झाले काम करतात. मी अशांचे नाव, नंबर, पत्तेही देऊ शकतो. हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि दुसरा विषय, वक्रंगी झाली. तुमच्या एरियामध्ये इंटिग्रा नावाची कंपनी होती, सॉरी इंट्रॅक्ट नावाची कंपनी होती. इंट्रॅक्ट वाइंड अप झाली ना, त्याच्यानंतर वक्रंगी गेली, आता ऑक्सिजन नाव आहे. मुद्दा काय माहिती का, की सगळ्यात मेन पॉइंट येतो तो सर्व्हिसचा. जर तुम्हाला सर्व्हिस नाही मिळाली तर तुमच्या ग्राहकांना काय द्याल? सर्व्हिस विषय. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर सर्व्हिस हवी असेल तर तुम्हाला रायझोरो एकदम बेस्ट ऑप्शन आहे. हे आज आम्ही फक्त बोलायचं म्हणून नाही, आधी 10 वर्ष झाले आम्ही मार्केटला सिद्ध करून दाखवले. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर की तुम्ही नांदेडला जा, नांदेडच्या आरबीओ ऑफिसला जा, शिवाजी रोडला आहे ऑफिस, आणि तिथे बनसोडे साहेब आहे किंवा हे आहे, आणि त्यांना म्हणा मला जर सेंटर घ्यायचं झालं तर कोणाचं घ्यावं, तर त्यांनी आपलं पहिलं नाव नाही सांगितलं तर तुम्हाला माझ्याकडनं फी माफ प्लस तेवढ्या फी इतकेच पैसे माझ्याकडनं बक्षीस. त्यापेक्षा जास्ती आश्वासन काही देऊ शकत नाही. रायझोरोच का? चालते, मी उद्या नांदेड जाणार आहे. दुसरा एक प्रश्न होता की आपण ते ग्रामीण भागामध्ये, आता माझ्या गावामध्ये कमीत कमी 1,500 लोकसंख्या आहे. तर आपण तिथं करू शकतो का? आता इथं कुठलं ग्राहक सेवा नाही, नाहीये. आता इथून 4 किलोमीटरला आमची बँक आहे शंकरनगरला, आणि इथं गावामध्ये कुठलं ग्राहक सेवा नाहीये. आपण इथं करू शकतो? करू शकतात. उलट तुमच्या आजूबाजूला पंचक्रोशीत जी गावं आहेत 2-5 किलोमीटरवर, तिथे पण तुम्ही तिथे पण तुम्ही जाऊन तुमचं सेंटर डे वाईज ऑपरेट करू शकतात. आणि तुम्हाला मला सगळ्यांना सांगायला आवडेल, जर तुम्ही सेंटर घेतलं तर बँक तुम्हाला तुमच्या अंडर, म्हणजे सबको म्हणतात की ऑपरेटर तुम्ही 9 ऑपरेटर लावू शकतात. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही आणि प्लस तुमच्या ऑपरेटर मिळून तुम्ही 9 शाखा स्वतःच्या ओपन करू शकतात. आणि त्याला कुठल्याही प्रकारचा रायझोरो ऍडिशनल चार्ज घेत नाही. बाकीच्या कंपन्यांचं मी आता इथे ओपन फॉर्म मध्ये बोलू शकत नाही, पण रायझोरो कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज घेत नाही तुमचे 9 सेंटर करून द्यायला. त्यासाठी आपला काही कोर्स असतो का आपल्याला करता येईल? नाही, ट्रेनिंग आहे ना, रायझोरो सगळं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं. लाईफ टाइम ट्रेनिंग आहे. तुम्हाला किती वेळेस ट्रेनिंग घ्यायचं, ट्रेनिंग घ्या. आपल्या रायझोरो मधून ट्रेनिंग भेटणार? हो, 100%. हे सर्वात बेटर राहील. त्यासाठी आपल्याला एसबीआयची शाखा भेटू जाईल का रायझोरोच्याच थ्रू घ्यावं लागेल? रायझोरो तर्फेच घ्यावी लागेल ना शाखा तर तुम्हाला, कारण त्यांनी जर आम्हाला मीडिएटर बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून नेमलेलं आहे, तर तुम्हाला थ्रू आउट आमचेच जावं लागेल. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आज प्रश्न चांगले कव्हर केलेले आहेत. याला लागणारं लिफलेट, डॉक्युमेंटेशन, त्यांचं राईटअप आपल्याला मी केदार सरांकडनं उद्या किंवा परवा मी घेईन. आणि ज्यांना आत्ता आपल्याला या बँकिंगच्या याच्यामध्ये ज्यांना उतरायचं असेल, स्वतःची बँक चालू करायची असेल, त्यांनी कृपया माझ्या फोन नंबरला आपलं नाव आणि तालुका मला उद्या सकाळपर्यंत पाठवा. आपण या सगळ्यांकडनं केदार सरांशी डिस्कशन करून
डॉक्युमेंटेशन माझ्याकडनं करून आपण ध्रुव अमृतच्या माध्यमातून करून हा आपण कुलकर्णी सर तुम्हाला केदारजींबरोबर काय एमओयू आणि क्युरी या गोष्टी सॉरी मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करतोय. हो हो हा हो, बोला हो. एम व्ही कुलकर्णी साहेब काय क्युरी आहे विचारा. पाठकजी नमस्कार. एकच नमस्कार. क्वेरी अशी आहे की सिटीमध्ये 2 एजन्सीज मध्ये अंतराचं काही बंधन आहे का? हे प्रश्न चांगला आहे. गंमत अशी की बँकेने त्याचे काही नॉर्म्स ठेवले होते की 200-400 मीटर पाहिजे. पण आता गर्दी बघतात तुम्ही, जर बघितलं असेल स्टेट बँकेच्याच ब्रँचच्या आजूबाजूला तुम्हाला अक्षरशः ते शॉपिंग कॉम्प्लेक्स सारखं दिसतील. 2, 5, 10 असं असतं ते. डिपेंड ऑन तुम्ही कस्टमरला कशी सर्व्हिस देता त्याच्यावर डिपेंडंट आहे. थँक्यू सर. मला असं वाटतं की आज खूप चांगलं डिस्कशन आणि चांगल्या संख्येनं डिस्कशन झालेलं आहे. आणि मगाशी केदार सरांनी सांगितलं की लोन कोणाला नकोय, लोन सगळ्यांनाच हवंय आणि सगळेच जण लोन घेत आहेत, तर मग ती सर्व्हिस माझ्याकडनं का नको, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आणि केदार सर, आज तुम्ही खूप छान वेळ दिलात, खूप डिटेल डिस्कशन दिलं. मुंबई सारख्या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारच्या बँकेच्या सोयी सुविधांची आम्हाला सवय आहे. स्टेट बँक हे हेवी फ्लोडेड असते, त्याच्या आम्ही दुसऱ्या बँकेत जाऊन त्याची आमची प्रोसिजर पूर्ण करतो. हे आम्हाला मुंबईकरांना कॉमन आहे. पण आज महाराष्ट्रातनं जवळपास एक 100 लोक आता आपल्याला जॉईन झाले. युट्यूबवरती पण काही लोक मगाशी जॉईन झाले होते. मला गॅरंटी आहे की आपण याच्यातनं सगळ्यांनी याच्यातनं फायदा घेऊयात. आणि ह्याचं कमर्शियल, लीगल, टेक्निकल मी सगळं उद्या परवा सगळ्यांना पाठवेल. एक लक्षात घ्या की आता रायझिरो कंपनी आपल्याला त्यांच्या माध्यमातून स्टेट बँक किंवा बँक ऑफ इंडियाचं आपल्याला अलॉटमेंट देते आहे. आपलं ॲग्रीमेंट हे रायझिरोच्या मध्ये नसताना मेन ॲग्रीमेंट आपलं स्टेट बँक किंवा बँक ऑफ इंडियाशी होणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आता आपल्यासाठी, जेणेकरून इंटिग्रिटी, विश्वासार्हता आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बँकेबरोबर आपल्याला ॲग्रीमेंट होणार आहे. आणि या सगळ्याचं ट्रेनिंग आपल्याला रायझिरो ही ऑथराइज कंपनी आहे या दोन्ही बँकांसाठी. त्याच्यामधलं ट्रेनिंग, सपोर्ट, टेक्निकल असिस्टन्स आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला रायझिरो कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना खरंच बँकिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि फार मोठा गाळा लागत नाही, मी आमच्या डोंबिवलीमध्ये आम्ही बघितलं, हार्डली 150 स्क्वेअर फुटाचा गाळ्यांमध्ये केदार सर आमची ते बँका चालतात इथे आणि खूप चांगलं कमवतात. आणि आम्ही केदार सरांच्या एका ब्रँचला आम्ही व्हिजिट पण केली होती. तर त्या माणसाने असं आम्हाला रिप्लाय दिला, माईक बंद करा प्लीज. आम्ही केदार सरांच्या एका ब्रँचला आम्ही व्हिजिट केली होती. तर त्या माणसाने सांगितलं की फार मेहनत न करता सुद्धा मी 40-42 रुपये तर आरामात कमवतो. आणि मी बँकेच्याच वर्किंग अवर्स मध्ये मी काम करतो, तरी सुद्धा आम्हाला 40-42 माझं दर महिन्याचं उत्पन्न आहे. ही अवस्था म्हणण्यापेक्षा हे वक्तव्य की हे जे आम्हाला अनुभव आला, हा संभाजीनगर मधल्या परिसरामध्ये आला. आणि विच इज व्हेरी पॉझिटिव्ह, विच इज व्हेरी अग्रेसिव्ह. खूप चांगल्या पद्धतीने केदार सर आम्हाला तुमच्या त्या सेंटरवरती आम्हाला अनुभव आला. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या लाभार्थ्यांना मी धन्यवाद देतो. आणि ज्यांना बँकिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ऑफिसच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा मला व्हॉट्सअप करा. या सगळ्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप करून मी सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करेन. आज आपण गुरुवारी इथे बसलेलो आहोत मीटिंगला. सोमवारपर्यंत आपण केदार सरांना आपण एक चांगला नंबर देऊयात की येस, आम्ही या नंबर्सने आम्ही तुमच्याकडे येतो आहोत. आणि केदार सरांना आपण ध्रुव अमृतच्या माध्यमातून किमान 200 फ्रँचायझी बँकिंगच्या आपण द्यायची कमिटमेंट दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण या पद्धतीने आपल्याला पुढे जायला हरकत नाही. बाकी जे काही प्रश्न असतील तुम्ही मला उद्या ऑफिस टायमिंगमध्ये विचारू शकता. सगळ्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी स्वतः अवेलेबल आहे. तर केदार सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आणि आपली मीटिंग आज आपण इथे कंडक्ट केलेली आपण आता कम्प्लिशन मध्ये आलेलो. सो सगळ्यांना शुभरात्री. छान विचार करा. व्यवसाय करण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत. येस येस, व्यवसाय करायला जर का आपण आलेलो असू, हो, व्यवसाय करायला आलेलो आहोत तर व्यवसाय करूया. आणि मीच का असा प्रश्न विचारण्यापेक्षा मी का नाही हा प्रश्न विचारूया आणि सगळ्यांनी कामाला लागूया. सो थँक्यू व्हेरी मच. आजची मीटिंग संपली. केदार सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. जय श्रीराम.